विधान परिषदेच्या 12 जुलैला 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी आता ठाकरे गटानं केलेली आहे आणि त्यासाठी शिवसेना ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत वेदांत नेब, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वेदांत, काय नेमकी माहिती? ज्या प्रकारे माहिती अजिंक्य मिळते, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। मात्र एकीकडे आमदार अपात्रतेसंदर्भातला अध्यक्षांनी जो निर्णय दिला त्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। ते प्रकरण अजूनही पेंडिंग आहे। असं असताना विधान परिषदेची निवडणूक घेणं आणि त्यामध्ये ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे अशा आमदारांनी मतदान करणं हे एक प्रकारे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत शिवसेना ठाकरे गट आहे। या संदर्भात कार्यतज्ञांची बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर ठरवलं जाईल। मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये हेच की ज्या प्रकारे 11 जागांसाठी जेव्हा निवडणूक होती तेव्हा मतदान करणे आमदारांना, कारण यामध्ये काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र जे सर्वोच्च न्यायालयात आहेत जे शिवसेना ठाकरे गटाचे असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र त्यानंतर त्यांनी पक्ष बदलून शिवसेना शिंदे गटात ते गेले होते आणि त्यामुळेच हे घटनाबाह्य ठरू शकतं आणि त्यामुळेच विधान परिषदेची निवडणूक आहे त्याला स्थगिती आणण्याच्या प्रयत्नात शिवसेना ठाकरे गट दिसत आहे। ठीक आहे वेदांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।